नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पोलीस भरतीचे सामान्य ज्ञान या विषयीचे मागील वर्षीचे काही प्रश्न यांचा सराव करणार आहोत आणि हे प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे असे प्रश्न आहेत। तर चला मग बघूयात आपला व्हिडिओ। तर यामध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न। तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? तर पर्याय दिलेले आहे दिल्ली, टोकियो, मुंबई आणि ढाका। तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टोकियो। इथे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे शहर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय ए आहे अनुराग ठाकूर, बी पीयूष मेहता, सी पी.टी. उषा आणि डी तन्वी शर्मा। तर बरोबर उत्तर आहे पी.टी. उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, कर्नाटकातील सर्वोच्च शिखरे कोणते? तर पर्याय ए आहे चामुंडी पर्वत, बी पश्चिम पर्वत, सी मुलायमगिरी, डी नंदी हिल्स। तर बरोबर उत्तर आहे मुलायमगिरी हे कर्नाटकातील सर्वोच्च शिखर आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, वंदे मातरम या गीताचे लेखक कोण होते? तर पर्याय ए आहे मौलाना आझाद, बी मोहम्मद इक्बाल, सी बंकिमचंद्र चॅटर्जी आणि डी आहे रवींद्रनाथ टागोर। तर पर्याय क्रमांक सी बंकिमचंद्र चॅटर्जी हे वंदे मातरम या गीताचे लेखक होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठी गझल सम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? तर ए आहे कवी ग्रेस, बी बालकवी, सी सुरेश भट आणि डी आहे कुसुमाग्रज। तर बरोबर उत्तर आहे सुरेश भट यांना मराठी गझल सम्राट म्हणून यांचा उल्लेख केला जातो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, रणांगण या कादंबरीचे लेखक कोण होते? तर पर्याय क्रमांक ए आहे वि स खांडेकर, बी शिवाजी सावंत, सी विश्राम बेडेकर आणि डी विश्वास पाटील। तर बरोबर उत्तर आहे विश्राम बेडेकर हे रणांगण या कादंबरीचे लेखक होते। त्यानंतर आहे बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? तर दिनकर केळकर, गोपाळ नरहर नातू, नारायण गुप्ते आणि माधव पटवर्धन। तर बरोबर उत्तर आहे नारायण गुप्ते यांचे टोपण नाव बी असे होते। त्यानंतर आहे खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या 2 भाषा सर्वात जास्त लोक बोलतात? तर पर्याय ए आहे तामिळ व मल्याळी, बी सिंधी व बंगाली, सी पंजाबी व मल्हारी आणि डी सिंधी व कन्नड। तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर सर्वात जास्त सिंधी व कन्नड ह्या भाषा बोलल्या जातात। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, चंद्रयान 3 कोणत्या तारखेला चंद्रावर लँड झाले? तर बघा, 23 ऑगस्ट 2023, 24 ऑगस्ट 2023, 15 ऑगस्ट 2023, 26 सप्टेंबर 2023। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे 23 ऑगस्ट 2023। चंद्रयान 3 हे 23 ऑगस्ट 2023ला चंद्रावर लँड झाले। त्यानंतर आहे कॉर्पोरेटर ही सजा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर पर्याय ए आहे आणीबाणी, बी शासकीय अहवाल, सी पुस्तक प्रकाशन, डी मूलभूत हक्क। तर बरोबर उत्तर आहे पुस्तक प्रकाशन। तर कॉपीराइट ही सजा पुस्तक प्रकाशन याच्याशी संबंधित आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, मेमरीज लिव्ह और डाय
मेमरीज नेव्हर डाय या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर पर्याय ए आहे डॉक्टर वाय.एस. राजन, बी डॉक्टर APJ नाजिमा मरिकाय, पर्याय क्रमांक सी श्रीप्रिया श्रीनिवासन, पर्याय क्रमांक डी वरील सर्व. तर मेमरीज नेव्हर डाय या पुस्तकाचे लेखक हे तिन्ही आहेत, म्हणजे वरील सर्व. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा, पर्याय ए आहे मुंशी प्रेमचंद, बी सलमान रशीद, सी R.K. नारायण किंवा डी विश्वकर्मा. तर बरोबर उत्तर आहे R.K. नारायण हे मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. द आर्ट ऑफ द डील या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर पर्याय ए आहे शशी थरूर, बी बराक ओबामा, सी डोनाल्ड ट्रम्प आणि डी बिल क्लिंटन. तर द आर्ट ऑफ द डील या पुस्तकांचे लेखक डोनाल्ड ट्रम्प हे आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान राज्यात आहे? तर पर्याय ए आहे आसाम, बी छत्तीसगड, सी त्रिपुरा, डी ओडिशा. तर बरोबर उत्तर आहे छत्तीसगड, म्हणजेच कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान हे छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 16. पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय ए आहे क्रिकेट, बी बॅडमिंटन, सी बिलियर्ड्स आणि डी बुद्धिबळ. तर पंकज अडवाणी हा खेळाडू बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना म्हणतात? तर पर्याय ए आहे सस्तनी, बी भूचर, सी पृष्ठवंशीय आणि डी अपृष्ठवंशीय. तर ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो अशा प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात आणि ज्यांना पाठीचा कणा नसतो अशा प्राण्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. त्यानंतर आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा, पर्याय ए आहे रशिया, बी सिंगापूर, सी जपान आणि डी आहे जर्मनी. तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये सिंगापूर हा देश प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर आहे आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा. आपला सेवक आपल्याहून श्रेष्ठपदी पोहोचतो, आपल्या जवळच्या व्यक्तीमुळे होणारा त्रास किंवा नुकसान, जोराने भांडू लागणे किंवा अनावर हसू येईल. तर याचे बरोबर उत्तर आहे आपल्या जवळच्या व्यक्तीमुळे होणारा त्रास किंवा नुकसान यालाच आपण आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी म्हण लावू शकतो. त्यानंतर आहे भगवा, गणेश, मृदुला कोणत्या पिकाच्या जाती आहे? तर पर्याय ए आहे आंबा, बी द्राक्ष, सी डाळिंब आणि डी काजू. तर बरोबर उत्तर आहे सी डाळिंब. भगवा, गणेश, मृदुला ह्या डाळिंबाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. त्यानंतर आहे सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणाला ओळखले जाते? तर बघा, ए ललिता बाबर, बी कविता राऊत, सी मीराबाई चानू, डी मिताली राज. तर बरोबर उत्तर आहे कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते. त्यानंतर आहे खाशाबा जाधव चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कबड्डी, कुस्ती, बाकी आणि फुटबॉल. तर खाशाबा जाधव चषक हे कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर आहे अंतःकरणाला पाझर फोडणारे
या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय कोणता? तर हृदयस्पर्शी, हृदयद्रावक, हृदयस्थ आणि हृदयाघात. तर अंतःकरणाला पाझर फोडणारे या शब्दसमूहासाठी हृदयद्रावक हा योग्य शब्द आहे. गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी कोणता मासा सर्वोच्च मानला जातो? तर बघा, ए सुरमई, बी कटला, सी बांगडा आणि डी यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे कटला. कटला हा गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी सर्वोत्तम मासा असा मानला जातो. त्यानंतर आहे एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिले द्विशतक कोणत्या खेळाडूने केले? तर सचिन तेंडुलकरनी, वीरेंद्र सेहवागनी, सी रोहित शर्माने की ख्रिस गेल यांनी. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिले द्विशतक हे सचिन तेंडुलकर या खेळाडूने केले. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब कराल. धन्यवाद.